नमस्कार मंडळी. तर कोल्हापुरी मसाल्याचं पॅकेजिंग कसं केलं जातं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आमच्या घरी असा हा दररोज मसाला तयार केला जातो, रोज फ्रेश बनतो. जसा मसाला बनतो तसा आम्ही पॅकेजिंगला घेतो, कारण की दररोज 20 ते 30 किलो मसाला सेलिंग होत असतो. तर मसाला पॅकिंग करताना आम्ही खूप काळजी घेतो. हाताला हँडग्लोव्ज, केसांनासुद्धा टोप्या असतात व उत्तम प्रकारे पॅकेजिंग याची करून घेतो. तसेच ही माझी पुतणी आहे, ती मध्ये मध्ये लुडबुडत असते पॅकेजिंग करताना. त्यातूनच आम्हाला मदतही करत असते. हाताखाली ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या ती देत असते. तसेच आता आज जो कोल्हापुरी मसाला बनवला आहे फ्रेश, त्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या असतात. रेशीम पठ्ठा, काश्मीरी, लवंगी, बेडगी, ज्वारी आणि त्यामध्ये 24 प्रकारचे खडे मसाले असतात. ते सुद्धा प्रमाणात कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, मोहरी हे सर्व पदार्थ घालून कोल्हापुरी मसाला केला जातो. या कोल्हापुरी मसाल्यामुळे जेवणाला छान असा कलर येतो आणि चांगली चवसुद्धा येते. हा स्पेशली कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवण्यासाठी खूप यूज केला जातो आणि कोल्हापुरातील हा मसाला आहे तो जगभर प्रसिद्ध आहे. सर्वांना याची चव माहिती आहे. जर कोणाला तुम्हाला हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि घरपोच हा मसाला मिळवा, कारण की हा मसाला आम्ही कुरिअरने किंवा इंडियन पोस्टाने घरपोच तुम्हाला पाठवतो. तसेच पॅकेजिंग चालू आहे. याच्याबरोबरच तिखट सांडगे मिश्र डाळीचे सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवत असतो. हे पहा, मिश्र डाळीचे वाळवलेले आहेत सांडगे. ते चवीला खूप उत्तम लागतात. याची आमटीसुद्धा करतात. दररोज ऑर्डरनुसार पॅकेजिंग होत असतं आणि हे पहा, जेवढे ऑर्डर आहेत तेवढेच आम्ही पॅकेजिंग करत आहोत. रोजच्या रोज असे फ्रेश मसाले बनवले जातात. हे पहा, घरगुतीच आम्ही डंगावर मसाले कुटून घेतो. कोणतंही ग्राइंडिंग मशीन नाही. हे पाराचे डंगावरचे मसाले खूप चवीला व स्वादिष्ट असतात. तर आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे कशा प्रकारे मसाले बनवले जातात. तर ज्यांची ऑर्डर आहे त्याप्रमाणे आम्ही ऑर्डरी पॅक करत आहे. चला तर मग पटापट ऑर्डर करा मसाले व वरती दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून आपली ऑर्डर बुक करा. धन्यवाद.